श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि हा वार आहे गुरुवार संध्याकाळी मी गेलेले दुकानात, कारण 7 ते 8 ब्लाऊज अर्जंट होते. दोघंजण मिळून आम्ही शिवत होतो. त्यामुळं संध्याकाळी थोडं जाऊन मी यांना मदत करत होती. एक ब्लाऊज तयार केला आणि फिटिंगचं थोडं होतं ते सुद्धा तयार केलं. आणि मग घरात येऊन स्वयंपाक वगैरे करून मग हे गेले कामाला. आणि त्यानंतर हा व्हिडिओ आहे तो शनिवारी सकाळचा आहे. शनिवारी श्री गेलेला आहे तासाला, परत हे पण गेले आहे दुकानात. माझी देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे, वाचन पण झालेलं आहे. आणि मी कमी जागेत एवढीशी छोटीशी जागा असून मी कपडे स्वच्छ कसे धुते हेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. कारण की भरपूर जणांचा असाच प्रॉब्लेम असतो बघा, की वरती घरं असलं की धुण्याचा हा प्रॉब्लेमच असतो. आपडता येत नाही किंवा जोराने आपल्याला चोळून वगैरे धुता येत नाही. तर त्याने कसं कपडे धुवावे, तर सगळ्यात महत्त्वाचं कपड्यांची आधी विभागणी करायची आहे. म्हणजे जी पांढरी कपडे असतील ती बाजूला करायची, देवाची कपडे बाजूला करायची, आणि ज्या कपड्यांचा कलर जातो अशी कपडेसुद्धा बाजूला करायची. कारण कपडे आपल्याला जो सोडा असतो किंवा व्हील पावडर असते त्यामध्ये भिजत घालायचे असतात. भिजत घालताना जर सगळी कपडे तुम्ही एकत्र भिजत घातला तर मग ह्याचा कलर त्याला आणि त्याचा कलर ह्याला. आणि कसं होतं आहे की कपडे खूप मळकटलेले असतात, घाण असतात. मग पांढरे कपडे आपण जर त्यामध्ये भिजत घातली तर त्यातली सगळी घाण पांढऱ्या कपड्यामध्ये किंवा कलर पांढऱ्या कपड्यांना लागतो आणि पांढरे कपडे खराब होतात. त्यामुळं आधी काय करायचं, सगळ्या कपड्यांची विभागणी करायची. देवपूजेचे कपडे काय भिजत घालायचे नाहीत. जी घाण कपडे असतील ती वेगळी करायची, जी कलर जाणारे असतील ती वेगळी करायची. कलर जाणारे कपडे शक्यतो निरम्यामध्ये वगैरे घालायचे नाहीत, आणि जी पांढरी कपडे आहेत ती वेगळी निरम्यामध्ये भिजत घालायची. निरमा म्हणजे जे वॉशिंग पावडर असते त्यामध्ये भिजत घालायची. खरं कपडे आधी कोणतीही धुवा तुम्ही, पण भिजत घालणं हे महत्त्वाचं आहे. कमीत कमी तास ते 1.5 तास कपडे ही भिजली पाहिजेत आपल्या त्या वॉशिंग पावडरमध्ये. भिजल्यानंतर कपडे एकदम चांगले निघतात, साबण पण कमी लागतो आणि आपल्याला चोळावं पण जास्त लागत नाही. त्यासाठी जे रोजचे कपडे असतात बघा, आपलं गाऊन असेल किंवा कामावर जाणारे जे पुरुष असतात ती कपडे घालतात, तर किंवा मुलं घालतात ती कपडे सगळी व्यवस्थित आधी निरम्यात भिजत घालायची. 1 तास 1.5 तास भिजली किंवा थोडा जरी साबण लावला तुम्ही तरी व्यवस्थित निघतात. आणि जर निरम्यात भिजत नाही घातला तर साबणसुद्धा कपड्यांना व्यवस्थित लागत नाही. त्याच्यासाठी काय करायचं, तर आधी भिजत घालायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जी उलटी कपडे असतात ती सरळ करायची आणि मगच आपण साबण वगैरे लावून धुवायचे आहे. एक जण उलटी काहीही बघत नाहीत बघा, कसा असेल तसेच कपडे धुतात. पण तसं नाही करायचं. उलटी कपडे असतात ते सरळ करायची, कारण आपण सरळ घातलेले असतात त्यामुळं कुठं पण काही पण डाग लागलेला असतो आणि आपण हात वगैरे पुसलेला असतं ते सगळं मग तसंच राहतं उलटी कपडे जर धुतलो तर आपण. त्यामुळे कपडे सरळ करायचे आणि मग ती साबण वगैरे व्यवस्थित लावून धुवायची. आणि ज्या कपड्यांना ब्रश चालतो त्याच कपड्यांना ब्रश लावायचा. एक कपड्यांना ब्रश चालत नाही, ब्रश लावला की लगेच ते फाटले जातात किंवा खेचले जातात. मग ज्या कपड्यांना ब्रश म्हणजे लावावाच लागतो किंवा लावला तर चालतो अशा कपड्यांनाच लावायचा. आता गाऊन वगैरे असतं, आपण कसं हात वगैरे काहीतरी स्वयंपाक करताना ओला हात वगैरे पुसतो, किंवा कामावरची आता पुरुषांची कपडे असतात ती कॉलरला वगैरे घाण झालेले असतात तर तिथं ब्रश लावावा लागतो. पुरुषांचे जे फुल शर्ट असतात त्यांचे जे हाताचे कप असतात बघा तिथं घाण झालेले असतात, तर तिथंसुद्धा तुम्हाला ब्रश हा लावावाच लागतो. आणि एक जी पांढरी कपडे असतात ती काही केल्या निघत नाहीत, तर अशा कपड्यांना काय करायचं, थोडंसं शॅम्पूमध्ये भिजत ठेवायचं. 1 तास 1.5 तास तुम्ही पांढरे कपडे जर शॅम्पूमध्ये भिजत ठेवला तर खूप छान निघतात. आणि त्यानंतर काय करायचं, धुत असताना जो आंघोळीचा साबण असतो तो आंघोळीचा साबण त्यांना लावायचा आणि मग धुवायची. जर आंघोळीचा साबण पण तुम्हाला लावायला नको असेल तर काळा साबण मिळतं बघा, ज्याने आपण जर्मनची भांडी घासतो त्या साबणाने सुद्धा खूप छान पांढरे शुभ्र निघतात. आता इथे गाऊन बघू शकता तुम्ही, पाठीमागची बाजू आणि खालची बाजू तेवढंच मी ब्रशने घासलेलं आहे आणि तेवढंच लगेच चोळून घेतलेलं आहे. रोजच्या रोज जर तुम्ही कपडे व्यवस्थित क्लीन केला तर तुमचे कपडे इटत नाहीत, मळकटत नाहीत, आणि त्या कपडे म्हणजे जास्त घाणसुद्धा होत नाहीत. आणि एकदमच मग तुम्ही जर कपडे इटवला तर मग ते निघत नाहीत. लक्षात ठेवा, ते असे वातड होतात आणि ते अजिबात कपडे निघत नाहीत.
त्यामुळे रोज कपडे व्यवस्थितच धुवायची. आणि शक्यतो जी फेंट कलरची कपडे असतात बघा त्यांची जास्त काळजी घ्यायची. आता इथं बघू शकता तुम्ही आमच्या त्यांना कलरचे जे बनियन असतात ते वापरा म्हटलं तर वापरत नाहीत, पांढरेच वापरतात. त्यांना पांढरेच आवडतात. आणि ह्यांचं कसं आहे काम, कंपनीत असं काळं मिट्ट असं होतात बनेल. त्यामुळं मी थोडासा बघा आंघोळीचं साबण लावते. आंघोळीचा साबण जरा जरी पुसला तरीसुद्धा पांढरं शुभ्र एकदम बनेल निघतं. आणि त्याला काय करते, थोडासा ब्रशसुद्धा मी लावते. म्हणजे जिथं पोटावर वगैरे घाण होतं तिथं काय करते, थोडासा ब्रश फिरवायचा म्हणजे लक्षात लगेच ते निघून जातं. आणि आंघोळीच्या साबणाने सुद्धा कपडे एक नंबर पांढरे शुभ्र निघतात. पण ज्या कपड्यांना लावायचा त्या कपड्यांनाच लावायचा, नाहीतर तो साबण मग सगळ्या कपड्यांना लावून आपल्याला परवडत नाही. लक्षात ठेवा, कारण तो साबण लगेच, मी तर जी रोजची कपडे असतात तर त्याच्याशी विभागणीच करते. पांढरी कपडे वेगळीकडे, देवाचे कपडे वेगळीकडे. कारण देवाचे कपडे जर या कपड्यात तुम्ही घातला तर हळदी कुंकू याचे सगळे डाग मग आपल्या कपड्यांना लागले जातात. त्यामुळे देवाचे कपडे मी अजिबात सगळ्या कपड्यात मिक्स करत नाही. ती कपडे वेगळे ठेवते आणि सगळ्यात आधी मी देवाचे कपडेच धुते आणि मग ती लगेच पिळून घेते आणि मग ती वाळत घालते. आणि ह्या कपड्यात मी अजिबात देवाचे कपडे मिक्स करत नाही, कारण ते आपल्याला चांगलं पण वाटत नाही. म्हणून मी काय करते, आधी देवाचे कपडे धुवायचे आणि मग बाकीचे आपले कपडे धुवायचे. आता इथं तुम्ही बघू शकता सगळे कपडे उलटी होती, पण मी परत सगळे सरळ केलेले आहेत. आणि साबणाचा माझ्याकडे कंडकं राहिलेले आहेत बघा, तरी पण मी वापरत आहे, टाकत नाही. कारण का सांगू, टाकायचं नाही. कोणती पण वस्तू असून दे टाकायची नाही. आणि तेवढा कंडका राहिलेला असून पण तो लागत आहे. का लागत आहे माहिती आहे का तुम्हाला? तर मी ती कपडे आधी वॉशिंग पावडरमध्ये भिजत घातलेली होती. कपड्यांमध्ये आधीच वॉशिंग पावडर असल्यामुळे हा साबण लगेच, आणि कपडे भिजलेले असल्यामुळे हा साबण लगेच त्या कपड्यांना लागत आहे. त्यामुळं काय करायचं, वॉशिंग पावडरमध्ये 1 तास 1.5 तास आपण आंघोळ झाली, सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या की पहिला कपडे भिजत घालायचे, जेणेकरून आपल्या चहा नाश्ता वगैरे घर सगळं लोटून काढून सडा रांगोळी होईपर्यंत कपडे आपले चांगले भिजले जातात. आणि त्यानंतर मग आपण नाश्ता, देवपूजा, परत सडा रांगोळी हे सगळं होतं. आणि त्यानंतर मग आपण कपडे धुवायला गेलो की कपडे धुवायला पण वेळ लागत नाही, जास्त चोळावं पण लागत नाही, आपटावं पण लागत नाही, आणि साबणसुद्धा जास्त लागत नाही. म्हणजे कमी मेहनतीत तुमचं सगळं काम होऊन जातं. त्याच्यासाठी ही ट्रिक वापरून बघा. सगळ्यात आधी मेन महत्त्वाचं म्हणजे कपडे वॉशिंग पावडरमध्ये भिजत घालणे. एक जण अजिबात भिजत घालत नाही, डायरेक्ट धुवायला जातात, त्यांची कपडे अजिबात निघत नाहीत बघा. कारण की एक तर कपडे ते कोरडे असतात, त्यांना पाण्यात भिजवल्यावर ते साबण तर लवकर लागतच नाही. परत जे बारीक सारीक डाग उठलेले असतात ते सुद्धा मग लगेच निघत नाहीत. आपण भिजत घातल्यामुळं कसं होतं, जे बारीक सारीक डाग कुठेही लागलेले असतात तेलकट वगैरे, ते जी वॉशिंग पावडर असते ते डाग तो असतो तो हलका करते. आणि ज्यावेळी आपण साबण लावून चोळतो त्यावेळी तो सगळाच डाग निघला जातो. आणि कपड्यांना असं आता परकर वगैरे, आता माझा हा परकर आहे, तर खाली जे आपली झालर असते बघा परकरची, तर ती खूप घाण होते. कारण की रस्त्यानं आपल्याला म्हणजे ते थोडंसं लागलं जातं, साडीच्या इथनं माती वगैरे लागली जाते. आणि परत कुठं आता आपण ह्याच्यात बाथरूममध्ये ते काम करत असतो तर ओलं होतं, मग परत त्याला काही पण असं घरातली घाण वगैरे लागली जाते, पीठ लागलं जातं, असं काही पण होतं. त्यामुळं खालची जी कडा असते बघा परकरची, तर ती तर खूपच म्हणजे अशी इथून बसलेली असते. एकेकांची तर व्हाईट कलरचे परकर असतात, परत पिंक कलरचे असतात, आणि खाली पूर्ण काळे मिठ झालेले असतात. तर तसं करायचं नाही, कधी पण खाली असा ब्रश मारायचा. आता इथं बघू शकता तुम्ही, तेवढासाच मी जरासा जिथं हे होत आहे तिथं तेवढंसंच जरासा ब्रश जरी मारला तुम्ही तर लक्षात लगेच ते तिथल्या तिथं क्लीन होतं आणि इटून बसत नाही. आणि एकदा जर तुमचं कापड कुठलं पण असून दे, मध्ये गडद कलरचं असून दे किंवा फेंट कलरचं असून दे, इटलं की ते अजिबात निघत नाही. आणि असं म्हणतात बघा, फाटकं असावं पण लक्क असावं. म्हणजे कापड फाटलेलं असलं तरी चालेल, पण लक्क म्हणजे स्वच्छ असावं. कारण स्वच्छ कपडे घातले की माणसाचं म्हणजे जे इम्प्रेशन असतं ते काय वेगळंच पडतं. आणि त्यानंतर इथं आता मी तुम्हाला काय दाखवत आहे तर पिळायचं कसं कपडे. पिळत असताना पण काळजी घ्यायची, 2 पाणी करायचं. भले तुम्ही थोडं थोडं पाणी घ्या, आता मी जास्त घेतलेलं आहे, पण इथं मी चांगलं पाणी घेतलेलं आहे. आणि 2 पाणी म्हणजे त्या बाळडीत 1 पाणी आणि ह्या बाळडीत 1. हे घाण पाणी ते चांगलं पाणी. घाण पाणी म्हणजे यात मी पहिल्यांदा बुडवत आहे म्हणून घाण पाणी म्हणत आहे.
ह्यातनं आपण बुडवून पिळून घ्यायचं आणि त्यात परत बुडवून पिळून काढायचं. असं केल्यामुळे पण काय होतं, जो कपड्यात साबण राहिलेला असतो किंवा आपण चोळून करून पण जी घाण राहिलेली असते किंवा मळ राहिलेली असते ती सुद्धा निघून जाते पाण्यातनं. त्यामुळं डबल वेळा अशी कपडे धुवून काढायची आणि पिळत असताना पण एकदम असं करकचून पिळायचं आणि वाळत घालत असताना पण झाडून वाळत घालायचं. त्यानं काय होतं आहे तर इस्त्री केल्यासारखी कपडे आपले राहतात आणि अशी चुरगाळ्यावाने राहत नाहीत. एक जण पिळतच नाहीत कपडे, तशीच वाळत घालतात आणि मग ते अशी मडत आटल्यावाने ताटतात कपडे. त्यामुळे ते अजिबात चांगलं वाटत नाही. आता इथं पॅन्ट बघू शकता, ज्या कपड्यांना उलटं करून घालायची गरज आहे तर त्या कपड्यांना उलटंच करून आपण पिळून वाळत घालायचं. उदाहरणार्थ कॉटनची कपडे असतील किंवा अशा पॅन्टा वगैरे असतील तर त्या अशा उलट्या करायच्या आणि मग पिळून घ्यायच्या. कॉटनची कपडे पण उलटी करून का घालायची? शक्यतो गाऊन असतील, परकर असतील, कॉटनचे शर्ट असतील ते असे पिळायचे आणि उलटी करूनच ती कपडे वाळत घालायची, जेणेकरून कलर गेला तरी बाहेर म्हणजे आतल्या कापडाचा जातो आणि बाहेरनं आपली जी कपडे आहेत ती आहे तशी राहतात. नाही तर एकीजण आहे तसं वाळत घालतात. त्यामुळं काय होतं, कलर गेला की मग ते लई विद्रूप कपडे दिसतात, म्हणजे ते रंगीला दिसतात बघा. एकदम इकडं वेगळा आणि तिकडं वेगळा. ज्या साईडला ऊन लागलेला असतं त्या साईडचा पूर्ण कलर गेलेला असतो आणि जिथं ऊन लागत नाही तिथला कलर राहिलेला असतो. त्याच्यासाठी जी कपडे उलटी करावी लागतात ती उलटीच करायची आणि मग वाळत घालायची. कपडे धुत असताना, कोणती पण गोष्ट करत असताना, काम करत असताना हे व्यवस्थित करायचं. भले वेळ लागून दे पण ते काम व्यवस्थितच करायचं. नाहीतर कसं तर बाबा आपलं उरकायचं आहे आणि पळायचं आहे, कोणीकडनं काम झालं नवं, झालं म्हणायला झालं असं करायचं नाही. लक्षात ठेवा, कधी पण कुठलं पण काम असू दे, कुठलंही माणूस बघितलं तर काम कोणी केलं आहे असं विचारलं पाहिजे. आता गाऊन पण बघा तुम्ही, गाऊनसुद्धा तुम्ही वाळत घालताना उलटाच घालायचा, कारण गाऊन पण एक एक कॉटनचे असतात. आता हा माझा ॲक्रेलिकचा गाऊन आहे, पण कॉटनचे गाऊन जे असतात त्यांचा कलर जातो. तुम्ही जर सरळ असे वाळत घातला उन्हात तर ज्या बाजूला तुम्ही वाळत घातलेला आहे त्या बाजूचा पूर्ण कलर निघून जातो आणि आतल्या बाजूचा कलर राहतो आणि ते दिसायला खूप विचित्र दिसतं. मी तर अशा पद्धतीने कपडे धुताना काळजी घेते. त्यामुळे कमी जागा असून आपटता बडवता न येता सुद्धा माझी कपडे खूप छान निघतात आणि इटत नाहीत अजिबात. माझं हेच कारण आहे की मी कपडे धुत असताना खूप काळजी घेते. कपडे धुत असतानाच नाही, माझ्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीला खूप अडचण आहे. लक्षात ठेवा, कचरा साठवण्यासाठी असेल किंवा पाणी साठवण्यासाठी असेल, सगळ्या गोष्टीला खूप अडचण आहे. पण मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल करते, कारण ज्या त्यावेळी जिथं तिथं लक्ष दिला तुम्ही तर अजिबात म्हणजे कोणतीच अडचण आपल्याला म्हणजे येत नाही. आपल्याला असं वाटत नाही की बाबा माझी जागा कमी आहे किंवा मला हेच नाही, मला तेच नाही म्हणून माझं असं झालं आहे आणि तसं झालं आहे. तसं काहीही होत नाही. आपण ज्या त्यावेळी जिथं तिथं सक्षम असलो की काहीही होत नाही. लक्षात ठेवा. म्हणून हे नाही आहे आणि ते नाही आहे म्हणून कुठल्या गोष्टीसाठी अडत बसण्यापेक्षा आपण हे ते काम कसं म्हणजे चांगलं करता येईल किंवा त्यात काय सुधारणा करता येईल किंवा ते काम चांगलं होण्यासाठी काय डोकं वापरता येईल हे बघून जर आपण कोणतं पण काम केलं तर कुठलंच काम अवघड नसतं. त्यामुळं काम करत असताना आपल्याला हे काम करायचं आहे तर ते कसं करायचं, काय करायचं किंवा ते चांगलं कसं करता येईल याआधी आपण सगळं डोक्यात नियोजन करायचं. आणि प्रत्येक गोष्टीला नियोजन महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, नियोजन नसेल तर तुमचं काम कुठलंच व्यवस्थित होत नाही. त्यामुळे नियोजनानुसार कामं करत जावा. आज मी उठलेले होते 4:45 वाजता आणि आता वाजलेले असतील 10 वाजले असतील. 10 वाजेपर्यंत माझं सडा रांगोळी, परत देवपूजा, धुणं भांडी, परत आता स्वयंपाक मी करत आहे एवढी, आणि वाचनसुद्धा माझं. धूप आपण तयार केलेले साईजने केवढे बारीक झालेले आहेत बघा वाळू, तरी आणि मी उन्हात ठेवाय नाही. परत किती हे झालेले आहेत बघा, पूर्ण अशा हलके झालेले आहेत कारण आपण यात शेणी वापरलेले आहे. खळखळ वाजत ते. चपातीचं पीठ मळून झालेलं आहे, बटाट्याची भाजी करणार आहे. जाणाऱ्या दुकानात संध्याकाळपर्यंत 1-2 ब्लाऊज द्यायचे आहे. पाणी आलेलं आहे, कपडे झालेले आहेत, वाचन झालं, देवपूजा झाली, सडा रांगोळी झालेली आहे. सकाळी पोहे केलते नाश्त्याला, कारण श्रीने रात्री नुसता भात खाल्लेला म्हणलं मग नंतर भूक लागणार आणि हे पण कामावर नाईट करून आले की त्यांना पण थोडी भूक लागते म्हणून मग पोहे केलेले.
पोहे ते खाऊन गेलेले आहेत ते. आता येणारे आपली नवीन गाडी सर्व्हिसिंगला द्यायची आहे शोरूममध्ये. त्यामुळं गाडी नसणार आहे, दुपारपर्यंत गाडी नसणार. त्यामुळे लवकर आवरून जाऊया म्हटलं दुकानात, कारण इथनं तिथं मग चालत जायला लागणार परत आणि त्यात आणि वेळ होणार. संध्याकाळपर्यंत 2 ब्लाऊज द्यायचे आहेत. वाचन थोडं झालेलं आहे, थोडं राहिलेलं आहे ते 2-2:30 वाजता येऊन करणार आहे. जेवणार, खाणार आणि मग वाचायला बसणार. पर्याय नाही, काय करणार. आणि आजच्या व्हिडिओमध्ये कपडे मी कशी धुते बिना मशीनची, आणि ते पण अडचणीच्या जागेत. कारण आमच्या इथं माहिती आहे तुम्हाला, आपडता येत नाही किंवा जास्त असं जोर लावून चोळतासुद्धा येत नाही, कारण अडचणीची जागा. आणि केवढंसुद्धा बाथरूम आहे पहिला, तेवढ्यात मी कपडे धुते. तेवढ्या जागेत पण बिना आपडता बिना हे करता कसं आपण कपडे स्वच्छ काढू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. नक्की त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करून बघा. खरोखर खूप छान कपडे निघतात. आता मी इथं आल्यास तर तीच पद्धत वापरत आहे. आईकडे होते त्यावेळी मला कसं सवय होतं, बडवायची, उभारून बडवायची सवय होती. आईने आमच्या अशा लांबडा दगडच घातलेला होता. आईने आमच्या मोठमोठे 2 दगडं घातलेली आणि उभारून बडवत होते. मला बडवायची खूप सवय होती आणि कपडे मात्र मला एकदम चकचकीत लागायचे त्यावेळी. म्हणजे बडवल्याशिवाय मला ते सैनच पडायचं नाही. पण आता इथं उलट झालेलं आहे. देवाने मला बडवायला जागा दिली नाही, कारण की हिला बडवायला लागते कपडे म्हणून बडवायला जागा दिली नाही. बहुतेक त्या कपड्याने मला शाप दिला का काय नाही. तर मी अशी उभारून बेडशीट वगैरे तर अशी उभारून जे धोबी कसे बडवतात तसं बडवून आपटून धुवायची. पण इथं आल्यास काय ते हेच झालेलं आहे. चला तरीसुद्धा मी कशी चांगली कपडे निघते, पाहिजे त्या कपड्यासने वेगवेगळ्या साबण असं लावून स्वच्छच काढते. खरं किती पण वेळ लागून दे. आणि जर म्हणजे निघत नसतील कपडे तर मी जवळजवळ 2 दिवस त्यासने भिजत ठेवते. खरं ती कपडे त्याचा डाग आणि डाग काढल्याशिवाय मी काय बसत नाही. आणि घाम बघू शकता, भयंकर गरम वाले, भयंकर. सकाळचे वाजलेले 9:30 9:15 झालेले. असलं गरम व्हायला आले, घरात अजिबात बसू वाटत झाले. पर्याय नाही, काय म्हणतात ना, कसं झाले. कसं अजून 1 महिना कसा काढायचा असं प्रश्न पडला आहे. आणि आपल्याला आईकडे जायला लागणार आहे 29 तारखेला. कारण की तुम्हाला म्हटल्याप्रमाणे यल्लमादेवीचं जागरण आणि सातेसरांची पराडी सोडायची आहे. तिची 30 तारखेला पराडी सोडायची आहे, ते 29 तारखेला जायला लागणार आहे. आता श्रीचंद शाळेचं काय रामायण ते बघायला पाहिजे, कारण त्याला सुट्टी देत नाहीत. आणि क्लास पण त्याचा चालू होणार सोमवारपासून. आणि शाळेत पण 12 ते 13 तारखेपर्यंत म्हणजे तास आहेत त्याचे. आता बघूया कसं रामायण काय बघायचं. खरं जायला तर लागणारच आहे, कारण देवाच्या कार्याला नाहीच म्हणता येतच नाही. त्यामुळं 30 तारखेला पराडी सोडायची आहे. आणि परत तिची 3 तारखेला जागरांचा कार्यक्रम, म्हणजे 4-5 दिवस तर जायला लागणार आहे. त्यामुळं काही खरं नाही. चला आवडते, खूप गरम व्हायला लागले आणि हे येतील आणि मला लागलं आवडलेलं दिसतं. ऊन बघा आमच्या इकडं बाहेर 9-9:15 वाजता असं ऊन पडलेलं. सकाळपासून आभाळ होतं, आता ऊन पडलं. आजची देवपूजा